हाय नमस्कार भावा बहिणींनो. तर बघू शकता आम्ही कामावरून सुट्टी झाली 1 वाजली. तर म्हणलं की चला म्हणलं आताच मोबाईल हातामध्ये घेतला. तर भरपूर असे कमेंट आल्या. तर मला काही एवढं म्हणजे वाईट बोलायला म्हणजे येत नाही, येतंय पण मी जीभ आवरते का माहिती आहे का. मोहन सोनवणे ह्याचं लयच उठायला लागलं या, लय म्हणजे लयच उठतं या. आणि आमच्या बाबतीत तर लयच काय, माझी काय भाऊकी फिवकी आहेच का काय होय रे नासक्या. हा झाकण तुझ्या तोंडाला बसव की. आणि काय म्हणतोय तुझ्या अख्ख्या खानदानला. अरे तू करत आचीन तुझ्या खानदानला, म्हणून तू दुसऱ्याच्या खानदानावर बोलतोच. आणि हे तुझं सगळं स्क्रीनशॉट मी काढून घेतलेत. तू काळजी करूच नको, आता काळजी बिलकुल करू नको. आणि हे सगळं मी कायदेशीर करते, कारण मी तुला बघ म्हणून जोजार केला नव्हता की माझं येण आणि हेडव बघ म्हणून, कळलं का. हां का रे, तुला कोणी अधिकार दिला मला बोलायचा? हां समजतो काय तू स्वतःला मोहन सोनवणे? हां उठतोय सुटतोय कमेंटच करतो, 1 नाही 2 नाही 4 आणि 5 आणि 10 कमेंटच करतो या. अरे तुझ्या बाया बघ की, तुझी आई बहीण बायको कुठे गेली बघ. आणि मग तू दुसऱ्याच्या बायांवर लक्ष ठेव, तर लक्ष नको ठेवू. आणि तुला काय मी अधिकार दिला नाही? येच आणि माझं हेडवच बघ, नाही तर तुला गोळीच घालीन. हां अरे माणसाने कामधंदा करावं का तुझ्याच महाग लागावा? हां त्या लायकीचा बी नाही सारं तुझं नाव घ्यावं असं पण नाही. तुझे अख्खे खानदान बघ की, तुला एकाने काढलाय का किती जणांनी काढलाय? तुझ्या आईला जाऊन विचार, मग मला बोल. तुझ्या आईला म्हणावं माझा बाप किती बापाचा आहे म्हणावं मी, आणि मग मला बोल, कळलं का. आता लय झोंबत असेल तुला आणि खाली लोंबत असेल. हां नासक्या उठतोय सुटतोय कमेंटच करतोय या. आज झालं उद्या झालं 2 दिवस झालंय, नुसते फायदाच उचलायला लागला काय. हां अरे ज्याच्या पाठीमागं कोण नसेल ना तरी पण मी कष्ट करूनच खाती, कुणाचा हरामायचं नाही खात. आणि तू काय मला दिलं नाही तर पैसे, तेव्हा तू मला लय बोलायला लागलाय चरू. तू काय गेला काय माझा नवरा लागून तेव्हा मला एवढं घाण कमेंट करतो? अरे माझा नवरा सुद्धा एवढा घाण मला बोलत नव्हता, एवढा घाण तू खालच्या याला जाऊन बोलायला लागलाच. तू टेन्शनच घेऊ नको, आता कायदेशीर मी करते कारवाई तुझ्यावर. कसं आहे माहिती आहे का, तू फेक आयडिया काढू येतोच. तुला आमंत्रण केल्यावनी तुला चांगलं दिसतच नाही. अरे एका अपंग्याच्या आईला तू बोलून ना त्याचा तळतळा घेतोच. आणि तू कशाने मरशील ना हे सुद्धा तुला तपास लागायचा नाही. अरे एखाद्याचा तळतळा घेऊ नको. तू जगतोय ना तर जग, देवाने आयुष्य चांगलं दिलंय ना तर जग, कळलं का. उठून सुटून तू दुसऱ्याच्या बायांना तर बोलशील. कोणच्या बाया तुझ्या काय घरात येते काय मी खायला बरं? तू बोलतोच. हां अरे लय तुझ्या बाबतीत तर बोला येत आहे, पण कसं आहे आता माझ्या भाऊ बहिणी म्हणतात की ताई नको लक्ष देऊ त्याच्याकडे, नको लक्ष देत जावं, घाण कमेंटकडे बोलणारे असते. ही कुत्री भोकणारी आहेत की माझ्या त्रास द्यायला. एकतर माझं झालंय कसं तरी, हां घर नव्हतं मला, झालंय माझं घर. लेकरां बाळासाठी करते, जीव तोडते मी. हां माझं रक्त आणि मेहनतीचा पैसा घेते, हरामीचा पैसा घेत नाही. तुझ्या आईला आणि तुझ्या बहिणीला आणि बायकोला जाऊन विचार, तुला भाडीवरच खात असशील त्यांच्यातून. आता लय भारी वाटतं असं तू कमेंट केल्यावर आम्हाला भारी वाटतंय का बरं? हां भरपूर जणांनी याला उत्तर पण दिलंय की जाऊ दे कशाला तू असा तू तसा, नको लक्ष देत जाव. हां आपल्या घरातलं बघा आधी, मग दुसऱ्या बायांना बोला. अरे दुसऱ्या बायांना बोलायला ना तुला माहिती असेल ती कायदा, आणि मला जे करायचं आहे ना ते मी करते बघ. आता उद्या मी कामाला येत नाही, पण जे पण करते आणि तुझ्या ID सहित तुझं स्क्रीनशॉट त्याच्यावरच तुला तुझी लायकी बघ आता तुला कसं दाखवती. हां आज झालं केळच खान कुठं काय नच खान, तेलच लावून माझलाच काय तुझ्या आईला करतोच का होय रे? हां का बहिणीवर चढतोच तू दुसऱ्याच्या बायांना बोलायला लागलाच? हां नासक्या तुला आत्ता काय बोलत नाही, जे पण बोलतेल ते कानून कायदा बोलतेल.
तुझं स्क्रीनशॉट ही घेतलेत काढून. परेशान करून टाकलंय नुसतं सोशल मीडियावर. हां, कुणाच्या आधी असती का कुणाच्या मध्ये असती. माझं लेकराचं बघती, कामधंदा करते माझं मी घरातलं बाहेरचं, आणि ही उठते ती सुटते ती रिकामी सुटलेली 12 जणांनी काढलेली, आणि आम्हाला कमेंट करतात. कामावून सुटली 1 वाजले, आता मी इथं बसले जरा सावलीला पुलाखाली, दिसतंय का? पोटात अन्न नाही सकाळ धरणं. अरे मेहनतीने जगते मी, कुणाच्या हरामीच्या पैशावर नाही. कुत्री भुकणारी लय असतात, पण मी कुणाचं ऐकत नाही. पण तू असं तर माझे भाऊ बहिणी एवढे चांगले आहेत की ते मला चांगला सपोर्ट करतात. काही जणांनी मला मदत पण केली. ते काय तुझ्या डोळ्यात माती गेली वैर? सॉरी भाऊ बहिणींनो, कारण ह्यानी लईच हद्द पार केली म्हणून मला बोलावं लागलं. कारण हे जे नाही बोललं ना तर ही माझा असाच फायदा घेतला असता यांनी. त्यामुळं मी जे पण करायचं ते कानून कायद्याने करणार आहे. आणि ह्याचं सगळं स्क्रीनशॉट मी काढून घेतलेत, आणि जे पण करतील ते पोलिस करतील. आता मी काय करत नाही, ते पोलिस करतील. समजलं का? नवरा सोडलाय कुठं? अरे तुला माहिती आहे का? अरे माझा नवरासुद्धा मला कधी फोन करत नाही. एवढं आम्ही इमानदारीचे माणसं आहे. तू माझ्या अख्ख्या खानदानाकडेच गेलाच. तुझी बघ की खानदान, तुझे खानदान बघ किती जणांसंग जाती. त्यांच्यावर नदर राग माझ्यावर राखण्यापेक्षा तू माझा काही नवरा नाही लागून गेला तेव्हा तू मला बोलायला लागलाच. उठतोय सुटतोय कमेंटच करतोय, 1 नाही 2 नाही, हजार कमेंटच करत बसतो या. तुला बरं टायमिंग आहे रे, बरोबर आहे. तुझे घरचे आणून देत असते ना, भाडीचं खाताची तू बसून, आणि मग मोबाईलवर बॅलन्स ही करत असते, म्हणून तू त्यांच्यावर पाळत ठेवत नाही, तू माझ्यावर ठेवतोच. तुझ्या गांडीत हिंमत असेल ना तर रिअर फोटो ठेव डीपी. सोनवणे हे अशी ना 12 जणांनी काढलेलीच असते ती, एकाचं नसतंय. एका खानदानाचं असतं ना तर नीट बोलतं, एका खानदानाने काढलेला नाही याला. अख्ख्या आज याने हद्द पार केली म्हणून मला बोलावं लागलं. आणि आता लय तुला गार 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 वाटत असेल ना, तुला जसं वाटत असतं ना, तू जशा कमेंट केल्या ना तसंच मला पण लय लागलं बघ, म्हणूनच मी पण बोलली. आता मी बोललेले तुला कसं लागतंय ना ते तुला कळन की आपण समोरच्याला बोललो ते चुकीचं बोललो, आणि तू तुझ्या तोंडात घ्या हाणून. तर चला भावा बहिणींनो, कसं माहिती आहे का, यांना सबक शिकणं, आणि तू माझ्यासाठी कंटेंट देतो, बरोबर झालं. ते तर मी कानून कायदा करणारच आहे, आणि जे तू कमेंट करतोस ना ते मला एक कंटेंट घवतंय, एवढं लक्षात ठेव. आणि फुकाटचं तू बोलतोस ना, मग फुकाटचंच तू शिव्या पण खाऊन घे. जसं तू आम्हाला बोलतोस ना तशात तसं, कळलं का? आणि माझ्या नादी लागू नको. मी गप्तावर गप असते, आणि एकदा ना पिटली ना तर जाळ धूर कुठनं निघल ना हे सुद्धा तुला कळायचं नाही, कळलं ना? आता परत कमेंट करताना ना जरा ध्यानाने कमेंट कर, आणि कुठं कमेंट करतो हे लक्षात ठेव, कळलं का कुत्र्या? तर चला बाय.